चालला. नमस्कार बदलापूरकर, बदलापूर न्यूजच्या विशेष फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या आपण आहोत बदलापुरातील कात्रप चौकामध्ये, जिथे नगरसेवक रोहनजी पाटील यांच्यातर्फे रक्तदान शिबिर जे आहे ते आयोजित करण्यात आलं होतं. सकाळी 8 वाजता जे होतं बरोबर हे रक्तदान शिबिर हे सुरू झालं होतं आणि आपण बघू शकता की नागरिकांचा जो आहे तो अतिशय उत्तम असा प्रतिसाद जो आहे त्या शिबिराला मिळालेला आहे. आपल्यासोबत या विषयावरती अधिक चर्चा करायला स्वतः रोहन पाटील सुद्धा आहेत. आपण त्यांना विचारूयात, काय सांगाल, किती वाजता सुरू झालं मतदान आणि कसं सुरू झालं? ब्लड डोनेशन कॅम्प आपला 8 वाजेपासून सुरू झालं. 3 वाजेपर्यंत असतं, पण आम्ही थोडंसं आज गर्दी जास्त असल्यामुळे 4 वाजेपर्यंत करणार आहे. आणि या ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन शिवसेना शाखा कात्रपच्या माध्यमातून माझे काका प्रकाश पाटील हे 1995 सालापासून करतायत. म्हणजे आज 31 वर्ष झाले या ब्लड डोनेशन कॅम्पला आणि सतत लोकांचा एकदम छान प्रतिसाद आमच्याकडे असतो. यंग क्राऊड भरपूर असतो, महिला असतात आणि आता 100 बॅग आतापर्यंत झालेले आहेत. अजून 50 बॅग होणार अशी आम्हाला खात्री, कारण भरपूर लोक अजून येत आहेत. आणि त्या टायमाला माझ्या काकांची संकल्पना होती की इकडे 1995 सालापासून इकडे आजूबाजूला सगळे आदिवासी लोक राहायचे, गरीब गरजू लोक राहायचे आणि त्यांना कुठेतरी ब्लड विकत घेणं हे परवडत नव्हतं. कधी इन्सिडेंट झालं, काही हे इमर्जन्सी लागली तर त्यांना ब्लड पासून कोणी वंचित राहू नये आणि त्याच्यामुळे कोणाचा जीव धोक्यात जाऊ नये म्हणून हा कॅम्पचं आयोजन आम्ही करायचो. आणि त्याच्यासोबत एक आमच्याकडे कार्ड असायचे, जेणेकरून शिवसेनेच्या शाखेतून जेव्हा ते कार्ड आम्ही ब्लड डोनेशनचे कार्ड कुठल्या गरजू माणसाला द्यायचो, त्यांच्याकडून मोफत ब्लड त्यांना देण्यात यायचं. यापूर्वी आम्ही प्लाझ्मा ब्लड बँकला द्यायचो, ती डोंबिवलीला होती, पण म्हणून लोकांना इकडून डोंबिवलीला ब्लड आणायला जावं लागायचं. पण आता भवर ब्लड सेंटर म्हणून आपल्या आपटेवाडीमध्ये नवीन ब्लड बँक चालू झाली. आम्ही यावेळेस त्यांना संधी दिलेली की जे काही ब्लड असेल आम्ही तुमच्या बँकच्या मार्फत तुम्हाला देऊ दे, जेणेकरून आपली जी बदलापूरची लोक आहेत ज्यांना कधी इमर्जन्सी लागली तर डोंबिवलीला जावं लागणार नाही, इकडेच त्यांना मोफत ब्लड भेटून जाईल. आणि ब्लड डोनेशनचे भरपूर बेनिफिट आहेत. यंग लोकांना आता येत आहेत पुढे, ब्लड डोनेट करतात. पूर्वी लोक घाबरायची ब्लड डोनेट करायला, त्यांना वाटायचं की ब्लड डोनेट केलं तर माझ्या शरीरात रक्त, पण असं नाहीये. ब्लड डोनेट केल्यानंतर आपल्या शरीरात नवीन रक्त रिप्रोड्यूस होतं आणि त्याचे भरपूर हेल्थ बेनिफिट आहेत, स्किन बेनिफिट्स आहेत, तुमचे ऑर्गन्स हेल्दी राहतात. म्हणजे भरपूर असे बेनिफिट हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तुमच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो की ब्लड डोनेशन साठी नक्की या. काही आपले युवा आपण बघू शकतो नशेची आहारी जातात, त्यांना मला हात जोडून एक विनंती आहे की हेल्दी लाईफस्टाईल जगा आणि शरीराला नीट ठेवा. आणि वर्षातून आपण 3 वेळा ब्लड डोनेट करू शकतो, पण मिनिमम 2 वेळा तरी ब्लड डोनेट केलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या एक इनिशिएटिव्हनी कोणाचा तरी जीव वाचेल, कोणाच्या तरी फॅमिलीमध्ये एक हॅपीनेस आपण स्प्रेड करू शकतो आणि कोणाचा तरी जीव वाचू शकतो. आणि जेव्हा आपण एखाद्या माणसाला आपण ब्लड डोनेट करतो आणि एखाद्या माणसाला तो ब्लड दिला जातो, तेव्हा आपण नक्कीच त्या माणसाच्या लाईफमध्ये एक हिरोचा रोल प्ले करतोय. म्हणून ही संधी असते की आपण कोणाच्या तरी लाईफमध्ये एक हिरोचा रोल प्ले केला पाहिजे. आणि म्हणून मी विनंती करतो सगळ्यांनी ब्लड डोनेशनला नक्की या आणि नक्की ब्लड डोनेट करा. साधारण किती नागरिकांनी जे आहे ते इथे रक्तदान केलेलं आहे? आतापर्यंत 100चा आकडा आपण गाठलेला आहे आणि माझ्या 150चं आमचं टार्गेट आहे. तर नक्कीच 150, आता बघू शकतो भरपूर लोक बॅग घेऊन लाईनला उभे आहेत. तर नक्की 150 पर्यंत ब्लड बॅग्स आपल्याला मिळतील. आणि नक्कीच आम्हाला अभिमान आहे कात्रप शाखेला की 150 लोकांचा जीव आपल्यामुळे वाचणार आहे. तुम्ही आता जसं म्हणालात की गरजू लोकांना तुम्ही जे आहे ते आदिवासी पाड्यात म्हणा तुम्ही हे रक्त जे आहे ते पोहोचवता, तर आता हे जे रक्तदान केलेलं आहे ते बॉटल ज्या जमा असतील त्या आपल्या बदलापूर ग्रामीण, वांगणी ग्रामीण ते पोहोचतील? 100% पोहोचतील. कारण का बघा, रक्त असा स्पेसिफिक आम्ही असं बोलत नाही की वांगणीला देणार की असं. हे जे रक्त असेल हे ब्लड बँकमध्ये जाईल आणि जेणेकरून जे गरजू लोक असेल, वांगणीचे असो कुठलेही असो, आदिवासी लोक असो, बदलापूर मधले असो, त्यांना कधी इमर्जन्सी लागली तर शिवसेना शाखेच्या माध्यमातून त्यांना एक कार्ड दिलं जाईल. तो कार्ड त्यांनी या भवर ब्लड सेंटरमध्ये द्यायचा आणि त्यांना मोफत रक्त दिलं जाईल. जसं की आपण बघू शकता की इथे खूप छान आणि खूप मोठ्या प्रमाणात जे आहे ते रक्तदान शिबिर अगदी शांततेत, अगदी चांगल्या वातावरणात जे आहे ते पार पडत आहेत. मॅडम काय बीपी चेक करा, बीपी थांबवलंय, पण त्यांनी काही थांबवलंय. मॅडम आल्या नव्हत्या काही. बीपी चेक करा. नगरसेवक रोहन पाटील यांच्यातर्फे बदलापूरकरांना आणि बदलापूरच्या जनतेला आव्हान दिलं गेलं आहे की 4 वाजेपर्यंत जे आहे ते इथे रक्तदान जे आहे ते सुरू होणार आहे. तरी त्यामुळे आपण इथे रक्त देऊन
सामाजिकतेला किंवा एक आपल्या सामाजिक प्रती जे आपलं एक असतं ते आपण पूर्ण करावं, जे आपलं तत्व आहे ते. व्हिडिओ जर्नलिस्ट निधी उराणी यासोबत मी तनया कुलकर्णी, बदलापूर न्यूज चॅनल, बदलापूर.